आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे उझबेकिस्तानच्या एका जादुई शहरात आणि त्या शहराचं नाव आहे समरकंद. हजारो वर्षापूर्वीचं एक ऐतिहासिक आणि रहस्यमयी शहर. आयुष्यात पहिल्यांदाच बुलेट ट्रेनने प्रवास करून जेव्हा मी समरकंदला पोहोचलो तेव्हा नेमकं काय घडलं माझ्यासोबत, लोक माझे फोटो का घेत होते, उझबेकी लोक भारतीयांना कसं ट्रीट करतात, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. चला तर मग बघूया उझबेकिस्तानच्या बुलेट ट्रेनचा प्रवास कसा होतो ते आणि पोहोचूया समरकंदला. तर राम राम मंडळी, उझबेकिस्तान सिरीजच्या परत एका नवीन चकाचक व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे. आता मी आहे बुखारामध्ये आणि यार आज कालपेक्षा आहे ना खूप जास्त थंडी आहे. आजचं टेम्परेचर आहे -13°C आणि फील्स लाईक आहे -22. जाम खतरनाक थंडी आहे राव. आता मी इथून चेकआउट करतोय कारण की आज आपण जाणार आहोत समरकंदला आणि ते पण बुलेट ट्रेनने. काल रात्रीच मी ऑनलाईन तिकीट बुक केलंय, सो व्हेरी एक्साइटेड फॉर दिस जर्नी. यांडेक्स बुक करून निघालो वोगझाल म्हणजेच ट्रेन स्टेशनच्या दिशेने. आज मस्त ऊन पडलं होतं पण थंडी एवढी डेंजर होती ना की कोवळ्या उन्हाचा पण फारसा प्रभाव जाणवत नव्हता. हात असे ना सुन्न पडले होते. गाडीत हीटर चालू होतं सो थोडं बरं वाटत होतं. 5 मिनिटाच्या प्रवासानंतर पोहोचलो बुखाराच्या ट्रेन स्टेशनला. मित्रांनो, उगाच तारीफ करायची म्हणून नाही करत आहे. बघा ना स्टेशन आतमधून किती स्वच्छ आहे, स्टेशनचं आर्किटेक्चर किती भारी आहे. खरंच सांगा मला की बाहेरून कुठल्या अँगलने हे रेल्वे स्टेशन वाटतंय. आतमध्ये आल्यावरती ना जरा गरम वाटत होतं कारण आतमध्ये हीटर चालू होतं. पहिल्यांदाच बुलेट ट्रेनने प्रवास करणार होतो सो खूप जास्त एक्साइटेड होतो. थँक्यू. तो भाई चलो, अपनी ट्रेन आई है, बुलेट ट्रेन एफ्रोसियोब. फायनली आपली ट्रेन लागली आहे प्लॅटफॉर्मला. या बुलेट ट्रेनचं नाव आहे एफ्रोसियोब. नाव एक नंबर वाटलं मला. प्रनाऊन्स करायला ना एकदम भारी वाटतं, एफ्रोसियोब. Coach number 2. आतमधून ट्रेन एकदम चकाचक दिसत होती. गर्दी अजिबात नव्हती. सीट्स मस्त कम्फर्टेबल होते. मोकळी टाकली लेग रूम होती. ट्रेन मध्येच इन हाऊस पॅन्ट्री पण होती. सो खाण्याचं मेनू कार्ड आणि मॅगझिन्स ठेवलेले होते इथे. सेम लाईक अ एअरप्लेन. बसल्या बसल्या फुल लक्झरी फील येत होता आणि थोड्या थोड्या अंतरावरती स्क्रीन्स लावलेल्या होत्या. ओव्हरऑल ट्रेन आतमधून भारी होती. फक्त 1 तासाचा प्रवास असणार होता आणि या ट्रेनच्या तिकिटासाठी मी पे केले होते अप्रॉक्स 1,24,000 सोम, म्हणजे आपल्या इंडियन रुपीज मध्ये जवळपास 820 रुपये. बुलेट ट्रेनच्या हिशोबाने प्राइस ठीक होती. चेअरलाच वेगवेगळे कंट्रोलर्स होते, 2 चार्जिंग पॉइंट्स पण होते आणि तुफान स्पीडने ट्रेन चालत होती. पण ना आतमध्ये अजिबात काही जाणवत नव्हतं. एक नंबर फील येत होता. रस्त्याने मध्ये मध्ये छोटी छोटी गावं दिसत होती. बाहेरचा नजारा खूपच सुंदर होता. या ट्रेन मध्ये ना एक स्ट्रेंज गोष्ट बघायला मिळाली. या ट्रेन मध्ये माणसांसोबतच कुत्र्यांना पण एंट्री होती. एका मुस्लिम देशामध्ये असं दृश्य क्वचितच बघायला मिळतं. साधारण 1 तास 10 मिनिटाच्या सुपरफास्ट प्रवासानंतर मी फायनली पोहोचलो समरकंदला. चला पहिले यांडेक्स बुक करू आणि पोहोचू हॉस्टेलला. समरकंदला थंडी थोडी कमी जाणवत होती. इथलं टेम्परेचर होतं -3°C आणि फील्स लाईक होतं -12. हॉस्टेलमध्ये येऊन थोडा फ्रेश झालोय. आता भूक लागली यार, सो बघू कुठे काय खायला मिळतं ते. बाकी असं काही हॉस्टेल आहे. हॉस्टेल ठीकठाक होतं आणि यासाठी मी पे केले होते जवळपास 75,000 सोम, म्हणजे आपल्या इंडियन रुपीज मध्ये 500 रुपये. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि इकडे अंधार पण झालाय. एका छोट्याशा रेस्टॉरंट मध्ये आलोय. लोकलचं रेस्टॉरंट आहे. जेवण आलंय आपलं आणि हे आहे चिकन शाशलिक आणि सोबत आहे उझबेकी नान. या उझबेकिस्तान मध्ये ना माझ्यासाठी हाच एक बेस्ट ऑप्शन आहे राव. The next day. गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे 11 वाजलेत आणि मी आता आहे माझ्या हॉस्टेलमध्ये. काल मला प्रॉपर दाखवता नाही आलं पण हॉस्टेल मस्त आहे. हा किचन एरिया आहे. आज बाहेर मस्त ऊन पडलंय पण थंडी बेकार असणार आहे. आजचं टेम्परेचर दाखवतंय -7°C. चला थोडं निघूया बाहेर, बघूया समरकंदची व्हाईब कशी येते. समरकंद हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानलं जातं. अंदाजे 2700 ते 3000 वर्षाची याची इतिहास परंपरा राहिली आहे. इथे ग्रीक सम्राट अलेक्झांडर दी ग्रेट, पर्शियन साम्राज्य, अरब खलिफा, मंगोल आणि अमीर तैमूर म्हणजेच तैमूरलंग यांनी देखील इथे राज्य केलंय. करन्सी एक्सचेंज करायला बँकेत आलो होतो आणि ही माझ्या मागे तुम्ही बँक बघू शकतात. $100 मी एक्सचेंज केलेत आणि त्या बदल्यात मला मिळाले 12,35,000 सोम. रेट बऱ्यापैकी चांगला मिळालाय आणि हा असा काहीसा समरकंद शहरामधील मध्यवर्ती एरिया आहे. इथून आपण जाणार आहोत समरकंद मधील मोस्ट फेमस अट्रॅक्शन रेगिस्तान स्क्वेअरला. समरकंदला क्रॉस रोड्स ऑफ कल्चर असं देखील म्हणतात कारण हे शहर सिल्क रूट वरती व्यापार, संस्कृती आणि विज्ञानाचं एक केंद्र होतं. समरकंद इसवी सन पूर्वच्या 6व्या शतकामध्ये पर्शियन साम्राज्याचा एक भाग होता. नंतर अलेक्झांडर दी ग्रेटने यावर आक्रमण केलं. इस्लामी सुवर्णयुगात हे केंद्र विज्ञान, गणित आणि खगोलशास्त्राचं एक शहर बनलं.
बनलं. 13व्या शतकात चंगेज खानने हे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. मात्र त्यानंतर आमीर तैमूरने या शहराला पुन्हा उभारलं आणि मध्य आशियातील सर्वात शक्तिशाली राजधानी बनवली. Hello, how are you? You know English? I am good. You good? What's your name? Harizodha. Harizodha. Harizoda. And your name? Zarnigor. Zarnigor. What's your name? My name is Vishal. Vishal. Yes, I'm from India? India. Yes, tourist. India. Say hi to India. Namaste. Namaste. Bye. Bye. इथली छोटी छोटी मुलं आणि ओव्हरऑल उझबेकी लोक देखील खूप जास्त फ्रेंडली आहेत. त्यामुळे ना एक्सप्लोअर करायला मजा येते. संपूर्ण सेंट्रल एशियामध्ये तुम्हाला असे मोठे मोठे पार्क्स बघायला मिळतील. आतापर्यंत उझबेकिस्तान मला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये टॉप नॉच वाटलं. मीन्स आजूबाजूचा परिसर तर बघा ना, कसला भारी आणि क्लीन आहे. थोडंसं समरकंद बद्दल जाणून घेऊया. समरकंद हे मध्य उझबेकिस्तान मध्ये जराफशान नदीच्या व्हॅलीत वसलेलं एक प्राचीन शहर आहे आणि या शहराचा भूभाग सुमारे 120 स्क्वेअर किलोमीटर इतका आहे. 2025च्या अंदाजानुसार समरकंद या शहराची लोकसंख्या अंदाजे 6,35,000 आहे आणि प्रामुख्याने इथे उझबेक आणि तजिक या दोन भाषांसोबतच रशियन भाषा देखील मोठ्या प्रमाणात बोलली जाते. आतमध्ये जाण्यासाठी 50,000 सोमचे एक तिकीट काढलंय. सो बघू आता आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं ते. रेगिस्तान स्क्वेअर हे समरकंद मधील जुन्या शहराच्या मध्यभागी बनवलेलं एक सार्वजनिक मैदान आहे, ज्याला मध्ययुगीन काळापासून मध्य पूर्वेतील इस्लामिक वास्तुकलेचे शिखर देखील मानले जाते. आज हे क्षेत्र युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित केलंय, कारण येथील वास्तुकला, इतिहास, कला आणि सांस्कृतिक महत्व हे जागतिक स्वरूपाचं आहे. रेगिस्तान स्क्वेअरचे सौंदर्य आणि महत्व मुख्यतः या 3 भव्य मदरशांमुळे आहे, जे वेगवेगळ्या शतकांमध्ये बांधले गेलेले आहेत. या आतमध्ये येऊन भारी वाटतंय. हे सुंदर असं डिझाईन छोट्या छोट्या टाईल्सच्या तुकड्यांपासून बनवण्यात आलंय आणि मेन म्हणजे ना, हे संपूर्ण हँडमेड आहे आणि एक एक टाईल चिटकून त्यांनी बनवलेलं आहे. इट लुक्स ऑसम. इमारतीच्या आतमध्ये आलोय आणि कसलं भारी बनवलंय यार आत. सो ब्युटिफुल. या इमारतीचं नाव आहे तिलियाकोरी मदरसा. तिलियाकोरी म्हणजे सोन्याने नटलेले, कारण या मदरशाच्या आतल्या भिंती, गुंबद, नक्षी सजावट यावर भव्य सोनेरी आणि मोझेक काम केलेले आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही माझ्या मागे किती सुंदर बनवलंय ते. आतमध्ये छोटासा म्युझियम होता आणि छोटा सोविनर सेक्शन बनलेला होता. इथे छोटंसं शॉप होतं इथे आणि ही कॅमल वूलची शाल होती. अंदर काफ़ी गर्म लग रहा है यार, काफ़ी सही लग रहा है. और ये ऐसी कुछ शॉप है छोटी सी अंदर, और बहुत सी चीज़ें आपको यहाँ पे मिलेगी. कैप्स से लेके डेकोरेटिव आइटम्स तक ये सर है, इनकी ये शॉप है. से हाई टू इंडिया. How are you? कैमल वूल. ये कैमल वूल का स्कार्फ है भाई. हाउ मच फॉर इट? This is 120,000. 120,000 सोम्स. ओके. तो ये कैमल वूल की शॉल है भाई और 1,20,000 सोम की है. अगर आप आते हो यहाँ पे, अगर आपको लेना है तो आप यहाँ पे आके परचेस कर सकते हो. त्यावेळी रेगिस्तान स्क्वेअर हे एक सार्वजनिक मैदान होतं, जिथे लोकांना राजकीय घोषणा ऐकवण्यात येत असत व चालू कामांचा आदेश दिला जायचा. इथे तेव्हा सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव आणि बाजार आयोजित केले जायचे. 15व्या शतकात उलुग बेग मदरसा बांधली गेली, तेव्हा रेगिस्तान स्क्वेअर एक शैक्षणिक आणि धार्मिक केंद्र बनले. 2001 मध्ये समरकंदच्या हिस्टॉरिक सेंटरसह रेगिस्तान स्क्वेअरला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये सामील करण्यात आलं. रेगिस्तान स्क्वेअरच्या प्रिमायसेस मध्ये फिरत होतो, इथे एक स्टॅच्यू होता आणि काही उझबेकी लोक माझ्यासोबत फोटो घ्यायला खूप जास्त उत्सुक होते. सो भारी वाटत होतं राव. Yes. Yeah, of course. Of course. Okay. तो भाई ये फोटो ले रहे हैं. Nice. रेगिस्तान स्क्वेअरच्या जवळच गुरे आमिर म्हणून एक अजून अट्रॅक्शन होतं. म्हटलं चला जाऊन बघू. आलो इथपर्यंत तर एक 10 मिनिटाच्या वॉक नंतर पोहोचलो गुरे आमिरला. एक सुंदर अशी इमारत होती. समरकंद मध्ये जास्त करून अशा सगळ्या हिस्टॉरिक प्लेसेस तुम्हाला बघायला मिळतील. आता आहे ना, जाम भूक लागली होती, सो एक टिपिकल उझबेकी रेस्टॉरंट मध्ये आलो. इकडे एका गोष्टीचा प्रॉब्लेम वाटला मला, ती म्हणजे व्हेज फूड. इकडे शक्यतो ना नॉनव्हेज जास्त खातात. चला जेवतो आता आणि भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय फ्रॉम समरकंद, उझबेकिस्तान. जय हिंद, जय महाराष्ट्र.